शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय 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 रघुवीर समर्थ. समर्थ. मागच्या वेळेला आपण साधन प्रतिष्ठा कशी करायची हे पाहणार होतो. म्हणजे आता आपल्याला उपासना करायची, या मार्गाला जायचंय हे सगळं ठरल्यानंतर आता साधना करायला सुरुवात करायची आहे. आणि ती करताना त्याची प्रतिष्ठापना कशी करायची हे आपण आता बघूया, असं म्हणून आपण तिथे थांबलो होतो. आणि ते बघण्यामध्ये आपल्याला जवळजवळ ही साधन प्रतिष्ठा थोडीशी अवघड असल्यामुळे, ती प्रतिष्ठा करणं अवघड असल्यामुळे कदाचित त्याच्यात महिना गेला असावा, की नक्की आता आपल्याला काय करायचंय. तर खरं म्हणजे तसं काही खूप अवघड आहे असं नाहीये, असं समर्थ सांगतात. त्यांनी सांगणं वेगळं आणि आपल्यामध्ये ते येणं वेगळं. त्यांनी असं सांगितलं होतं मागच्या वेळेला, की मी पण विरहित साधना करायची. हेच मुळात अवघड आहे. संतांना ते सोपं असतं, पण आम्हाला साधना करताना सुद्धा अहंकार येतो. त्यामुळे मीपणा विरहित साधना आपल्याला जर करायची असेल तर आपल्याला मीपणापासून अलिप्त राहावं लागेल, मीपणापासून दूर राहावं लागेल. असं हे मीपणा विरहित असं साधन केल्यानंतर मग मात्र आपल्याला या पुढच्या गोष्टी सहज शक्य आहेत. आणि हे सगळं सांगण्यासाठी समर्थांनी सांगितलं काय आहे? तर श्रवण निरूपण हे सांगितलेलं आहे. खरं म्हणजे श्रवण करणं अगदी सोपं आहे. या कानाने ऐकावं, त्या कानाने सोडून द्यावं, इतकं सहज सोपं आहे. स्ट्रेट हायवे वरनं सोडून देता येतं. दोन कान समोरासमोर आहे, इकडून ऐकायचं, तिकडून सोडून द्यायचं. पण मग ते श्रवण आहे का? तर नाही. सुरुवातीला त्यांनी श्रवण भक्तीमध्ये आपल्याला सांगितलं होतं, तेव्हा मी म्हटलं होतं की इथे बीजारोपण केलेलं आहे, की आपल्याला श्रवण भक्ती करायची, श्रवण करायचं नाही. समर्थांच्या श्रवणामध्ये श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन आणि आचरण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे हे श्रवण भक्तियुक्त करायचंय आणि त्याची प्रतिष्ठापना करायची. त्यांचं असं म्हणणं आहे की काही गरज आहे का या सगळ्या गोष्टींची करण्याची? तर आम्हाला भाऊ साधन प्रतिष्ठा साधना करायची, तर आम्हाला शास्त्राचं ज्ञान नाही, आम्हाला भक्ती करता येत नाही, तेवढं प्रेम आमच्यामध्ये नाही, अनेक गोष्टी आहेत, इतकं सोपं नाहीये ते. आणि मीपणा काढणं तर त्याहून सोपं नाही. ते म्हणे मग पहिल्यांदा श्रवण करणं, श्रवण करणं हे सोपं आहे, ते तू कर. आणि ते करताना कशा पद्धतीने करते मी तुला सांगतो. आणि म्हणून श्रवणाचे त्यांनी पहिल्यांदा श्रवण भक्ती हा समास आपल्याला सांगितला. त्याच्यामध्ये नवविधा भक्तीमध्ये त्याच्यात बीजारोपण केलं. त्याच्यानंतर आत्ता ते आपल्याला 8 आणि 9 असे हे दोन आहेत समास, दशक सातवा, समास 8, समास 9, या दोन्ही मध्ये आपल्याला श्रवणाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 17व्या दशकात सांगितलंय, तिथे थोडीशी भक्तीची परिपूर्णता आहे, श्रवण भक्तीची. त्यामुळे अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला सांगितलंय. एकदम सांगितलं की आपल्याला वाटतं नको बाबा, ते आपल्याला काही जमणार नाही. मग इथे ते काय म्हणतात, की सगळ्यात सोपं म्हणजे श्रवण करायचंय. आणि हे श्रवण नुसतं करायचं नाहीये, ते संतांच्या तोंडून करायचंय. संतांच्या तोंडून करताना त्याच्याच बरोबर आपल्याला ते पूर्णपणे मनापासून करायचंय. ते ते जे संत सांगतायत ते अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करायचंय. ते केल्यानंतर त्याचं मनन करायचंय. म्हणजे ते आपल्या मनामध्ये घोळवत ठेवायचंय. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा आवडते तेव्हा ती आपल्या मनामध्ये घोळत असते, त्याप्रमाणे ते घोळवत ठेवायचं. मग श्रवण मनन नंतर चिंतन. चिंतन हे बुद्धीच्या जोरावर करायचंय. आणि मग सतत त्याचा ध्यास घ्यायचा आहे. हा ध्यास ज्या वेळेला मनामध्ये ठरतो त्यावेळेला आपल्याला त्याचं आचरण व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने हे सगळं श्रवण आपण मनामध्ये आणायचंय.
इथे ते म्हणतात, श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रीराम. आता श्रवणामुळे काय काय होतं ते त्यांनी जवळजवळ 15-20 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, कोणत्या कोणत्या गोष्टी होतात. पण मुळामध्ये श्रवणाने संशय निरसन होतात, ही पहिली गोष्ट आहे. शंका फिटतात, संशय निरसन होतं आणि निसंशय ज्ञान प्राप्त करणं हे महत्वाचं आहे अध्यात्मशास्त्रात. निसंशय ज्ञान म्हणून आपल्याला समर्थांनी पहिल्याच दशकामधल्या पहिल्याच समासामध्ये सांगितलं होतं, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, असे 15 निश्चय करायला सांगितले होते. निश्चय म्हणजे काय? निसंशय ज्ञानाला निश्चय असं म्हणतात. असे 15 निश्चय सांगितले होते आणि ते सगळे आपल्याला पुढे पुढे कसे करायचे ते त्यांनी सांगितलं. त्यातला श्रवणाचा निश्चय महत्वाचा आहे, की ज्यामुळे सर्व शंका कुशंका आपल्या मनामध्ये वारंवार येत असतात. आणि ह्या नुसत्या येतात असं नाही. म्हणजे कशा येतात? आम्ही ज्या वेळेला श्रवण करतो, संत सज्जनांकडून श्रवण करतो, ते आपल्याला समजावून सांगत असतात की माया म्हणजे काही, माया मिथ्या आहे बरं का, ती काही खरी नाही आहे. ब्रह्म सत्य जगन माया मिथ्या वगैरे सगळं सांगतात. आपल्याला अगदी ते सगळं पटतं, पूर्ण पटतं. पण माया मिथ्या आहे, तिला दूर सारा हे म्हटलं तरी आम्ही श्रवण करून परत घरी येतो, त्यावेळेला आमच्यामध्ये हीच वृत्ती निर्माण होते. आम्ही या दृश्य विश्वात रमतो. प्रवचनाहून परत आल्यानंतर आज भाजी कोणती करायची, आज कोणी काय करायचं, कोणती साडी विकत घेतली, या सगळ्या दृश्य विश्वामध्ये आम्ही रमतो की नाही? म्हणजे जे प्रवचनात ऐकतो ते तिथेच ठेवून येतो. म्हणजे त्याचा निश्चय आम्ही करत नाही. मग पूर्ण विरक्त व्हायचं का? तर तसं नाही. तेवढ्या पुरतं ते त्या स्वाद घ्यायचा, त्याला चांगलं म्हणायचं आणि त्यातून बाहेर पडायचं. हे जे आसक्ती विरहित, मीपणा विरहित ही साधना करणं महत्वाचं आहे. ते श्रवण करताना प्रत्येक गोष्ट ऐकल्यानंतर तिथे ती आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये मुरवायची. मुरवून झाल्यानंतर घरी आल्यावर त्या दृश्य विश्वातनं आपल्याला संसारात राहायचंय, प्रपंच करायचंय, तेवढ्या पुरतं ते करायचंय आणि पुन्हा त्यातनं बाहेर पडायचंय. ही आसक्ती विरहित म्हणजे भगवंताची आवड निर्माण झाली की आपोआप सवड निर्माण होते. तसंच ही आसक्ती सुद्धा आपली हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे संशय आणि शंका यांचं निरसन तर होतच, दृश्याची आसक्ती कमी होते आणि भगवंत हवा त्याची आवड आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि आवड निर्माण झाली की सवड निर्माण होते. म्हणजे आपल्याला ती सवड निर्माण होते, म्हणजे अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करण्याची आवड निर्माण झाली की त्याच्यासाठी आपल्याला सवडही निर्माण होते. आणि मग आपोआपच सगळ्यामध्ये राहून सगळ्याचा आस्वाद घेऊन वैराग्य आपल्याला आपल्या अंतःकरणात हळूहळू निर्माण व्हायला लागतं. त्याची विरक्तीकडे मार्गक्रमणा सुरू होते. आणि मग हे संत जे असतात ते आपल्या चित्ताची शुद्धी करतात. ही सगळी बैठक आपली श्रवणाने तयार होते, अध्यात्म ग्रंथाच्या श्रवणाने तयार होते. कादंबऱ्या वाचून वगैरे नाही. आपण त्याच्यामध्ये आसक्तीमध्ये बुडून जातो. पण अध्यात्म श्रवणामध्ये मुख्य श्रवण, मुख्य ते अध्यात्म ग्रंथ श्रवण, ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. आणि मग चित्ताची शुद्धी ही जी पहिली पायरी आहे, ती मीपणा विरहित चित्त शुद्धी झालेली असते. त्या चित्तशुद्धी होते म्हणजे नक्की काय होतं? चित्त, चित्त म्हणजे सगळ्यात आतलं भांड, अंतःकरण ज्याला म्हटलं ते चित्त. अंतःकरण चित्त, त्याच्याही आतमध्ये चित्त हे आठवणी साठवायचं भांड आहे. इतक्या आठवणी नको त्या त्याच्यामध्ये साठवलेल्या असतात. त्या सगळ्या आठवणींना बाजूला काढून टाकायचे आणि त्या आपल्या प्रपंचातल्या चांगल्या वाईट दोन्ही काढून टाकायचे. मग हे सगळ्या काढून टाकायचे म्हणजे त्याच्यामध्ये रमायचं नाही.
आता हे सगळं चित्तातनं काढून टाकायचंय. या चित्तामध्ये आपल्या या आठवणी कोणत्या स्वरूपात असतात? मल, विक्षेप, आवरण. आपण थोडस या श्रवण निरूपणामध्ये जे सांगितलेलं आहे ते अमुक होतं, त्याच्यामुळे तमुक होतं, अशा ओव्या जर वाचल्या आणि त्याचं वर्णन बघितलं तर ते करता येईल. पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं काय आहे ते आपण बघूया. त्यांनी सांगितलंय, त्यांनी असं म्हणताना म्हटलेलं आहे, श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान प्रबळे, किंवा श्रवणे काम ओहटे, श्रवणे होय उत्तम गती, हे सगळं बरंच सांगितलंय. पण मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहे? मल, विक्षेप, आवरण याच्यावरती अवलंबून आहे. आणि त्या सगळ्या निरसन होतात. मग मलविक्षेप आवरण म्हणजे काय आहे? हे आपल्याला आधी बघायला पाहिजे. तर कारण चित्तशुद्धी म्हणजे मन चंगा तो कटवती में गंगा, रोहिदास किंवा रविदास म्हणतात, असं आपण बघितलेलं आहे. तर त्यामुळे हे मन शुद्ध असणं म्हणजेच मनाची पूर्णपणे शुद्ध करणं, चित्त शुद्धी करणं. त्या भांड्यात जे काही सापडवलंय, साठवलेलं आहे, ते दूर करणं. आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा मल याला आपल्याला दूर करावा लागतो. हा मल आपल्यामध्ये कशाचा असतो? तर आपण मागे तिसऱ्या दशकामध्ये पाहिलंय, वासना धामीण पडली गळा. ही वासनेची जी धामीण गळ्यामध्ये घट्ट मिठी मारून बसलेली आहे, इथे घसा आवळून बसलेली आहे, तिला आधी दूर करायला लागतं. ती वासना धामीण. मल जो आहे तो आपल्यामध्ये, मनामध्ये वासना निर्माण करतो. आणि हा वासनांचा जो मल आहे त्याच्यामध्ये आत्यंतिक प्रीती पण येते, आत्यंतिक द्वेष पण येतो, कपट, अहंकार, अभिमान, काम, क्रोध सगळे येतात. कारण वासनेमध्ये सगळं आलंच ना. म्हणजे ह्या सगळ्या वासना तिथे येतात. आणि ज्या वेळेला त्याचा अतिरेक होतो त्यावेळेला तो तमोगुणी ठरतो. म्हणून मल हा तमोगुणी समजला जातो. हा मल नष्ट करणं, त्याच्यासाठी श्रवण ही पहिली पायरी. संत आपल्याला सातत्याने ह्या गोष्टी सांगत राहतात की आत्यंतिक प्रीती करून मुलांना बांधून ठेवू नको, त्यांचं त्यांना स्वातंत्र्य दे, त्यांच्यामध्ये आनंद घे आणि त्यांच्यापासून दूर. लव्ह विथ डिटॅचमेंट अशा पद्धतीने राहा. द्वेष कपट कुणाबद्दल करू नको, कारण ते नेहमी बाउन्स होऊन आपल्याकडे येतं. तो एक बॉल असतो ना, तो हातात त्याचा रबर असतो आणि तो असा टाकला की तो जातो लांब आणि परत येतो. हा आपण दुसऱ्याचा द्वेष करतो तेवढाच द्वेष आपल्याला चिकट. त्यामुळे हे आपल्या मनामध्ये कपट, अहंकार, द्वेष, अभिमान या गोष्टी बाजूला सारायला सुरुवात कर. आणि हे सगळं केलं, हा मल सगळा दूर केला की आपोआपच आपली चित्ताची शुद्धी होते. पण त्यासाठी सातत्याने संत संगतीचं श्रवण केलं पाहिजे. संत संगतीमध्ये राहून श्रवण केलं पाहिजे. कारण ते आपल्याला सोप्या सोप्या प्रपंचातल्या गोष्टी सांगतात. आणि प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. तिथनं सुरुवात केली की आपोआपच परमार्थाकडे आपण वळतो. म्हणजेच आपण देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वळतो. आता ह्याच्यामध्ये जो मला आम्हाला चिकटलेला आहे, तो जर बघितलं तर त्या ज्या वासना आहेत ह्या पहिल्यांदा मनामध्ये तयार होतात. या मानसिक पातळीवरती असतात. आणि कर्माचा सिद्धांत आपण फार बघत नाही आहोत, पण कर्माच्या सिद्धांतामध्ये आता आपण जर बघितलं तर मानसिक पातळीवरती जर एखादी वासना निर्माण झाली तर ती त्याला कर्मफळाचं काहीही बाधत नाही. ते कर्माच्या सिद्धांतामध्ये येत नाही. मानसिक पातळीवरती मला असं असं वाटलं, एखादी गोष्ट करावीशी वाटली किंवा एखादी वाईट गोष्ट करावीशी वाटली. असं करूया, चांगल्या गोष्टींबद्दल सोडून द्या, मला एखादी वाईटच गोष्ट करावीशी वाटली मानसिक पातळीवर, पण त्याचं मला कर्माच्या फळामध्ये काहीही त्याचा लेप लागत नाही. पण ज्या वेळेला हीच गोष्ट आपल्या ह्याच्यात येते, कर्माच्या मनामधनं ती शारीरिक दृष्टीने हळूहळू मनामध्ये ती वासना प्रबळ होत जाते आणि आपण शारीरिक कृती करतो. ती कृती जेव्हा केली जाते तेव्हा कर्म फळ त्याला चिकटतं, तोपर्यंत चिकटत नाही. म्हणून मनात करायचं का? तर नाही. मनात ज्या वेळेला अशा वाईट वृत्ती येतील
तेव्हा त्या आधीच थांबवाव्या लागतात. कारण ज्या वेळेला त्या मनाच्या पातळीवरती प्रगल्भ होतात, त्यावेळेला त्या हातून शारीरिक कर्म केलंच जातं आणि ते कर्म आपल्याला कर्मफळ देतं. म्हणून इथे मानसिक पातळीवरती सुद्धा आपल्याला ही कर्म, वाईट कर्म, वाईट चिंतन, वाईट वृत्ती, अहंकार, कपट, द्वेष हे तिथे मनाच्या पातळीवरतीच थांबवावं लागतं. हे इथे सांगितलंय. हा जो मल आहे तो आपल्याला दूर करावा लागतो, नष्ट करावा लागतो. पुढे जो आहे तो विक्षेप आहे. हा रजोगुणात्मक आहे, कारण तो कर्म करणार आहे. रजोगुणात्मक असल्यामुळे विक्षेप. विक्षेप म्हणजे काय आहे? चित्ताचा चंचलपणा. करू का नको करू, जाऊ का नको जाऊ, होईल का नाही होईल. पण हे सगळं मध्ये काय होतं, आम्ही देहबुद्धीला जास्त चिकटलेले असल्यामुळे आपोआप इंद्रिय आणि विषय सुखांकडे ह्याचा ओढा जास्त असतो, विक्षेपाचा. फार एखादं चांगलं कर्म आहे, त्याच्यासाठी मेहनत घ्यायची आहे, सगळं करायचं, तर असं वाटतं जाऊ दे, ते काय करायचं, हे थोडक्यात पटकन मिळतंय ना. गाईड वरनं अभ्यास करणं आपल्याला आवडतं, सोपं असतं, आपलं डोकं लढवावं लागत नाही. तशा पद्धतीने आहे. तर हे जे चंचलत्व आहे संकल्प विकल्पांचं, ते सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करावा लागतो. चंचलही मन कृष्ण. हे मन जे आहे ते चंचल आहे. आणि ते जसजसं आपण मनाचं ऐकत जाऊ, तस तसं त्याच्यावरचं आपल्याला आवरण घट्ट होत जातात आणि मन आपल्याला विषयांमध्ये पटकन रमवतं. ते चांगल्या गोष्टीतही रमवतं, त्याबद्दल वादच नाही. इथे दोन्ही गोष्टी आहेत, संकल्प पण आहे आणि विकल्प पण आहे. पण या सगळ्यामध्ये संकल्प आणि विकल्प या दोन्ही गोष्टींमध्ये संकल्पाकडे जाणं म्हणजे सत्य संकल्पाकडे जाणं हे महत्वाचं आहे. हे यांनी इथे सांगितलंय. आणि सत्य संकल्पाकडे जायचं असेल तर आपल्याला सदा संगती सज्जनांची धरावी. मग हे आपला विक्षेप जो आहे, दोन प्रकार जे आहे, हे चंचलत्व आहे, ते काढून टाकायचं काम केलं जातं. आणि म्हणून आपल्याला सच्ची संगती, सच्ची संगती म्हणजे परमात्म्याची संगती प्राप्त होते. आणि हे संग महापुरुषांकडून आपल्याला मिळत राहतो. म्हणून त्यांचा संग ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला विक्षेप दूर होतो. आणि आवरण ही बुद्धीची धारणा आहे, बुद्धीची विपरीत धारणा आहे. म्हणजे आवरण म्हणजे अज्ञान, ज्याला आपण म्हणतो मी म्हणजे देह, ही भावना म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान म्हणजे आवरण. हे आवरण जे आहे ते अज्ञानाचं आहे. बुद्धी, मी म्हंटल आता सांगितलं, बुद्धीच्या ह्याच्यावर अधिष्ठित आहे. कारण बुद्धीला दोन दिशा आहेत. एक बुद्धी आहे ती आत्मसन्मुख होणारी आहे, आणि दुसरी बुद्धी आहे ती इंद्रिय सन्मुख होणारी आहे. मग इंद्रिय सन्मुख जी बुद्धी होते ती देहबुद्धी आहे, आणि आत्मसन्मुख जी होते तिला आपण आत्मबुद्धी असं म्हणतो. आता पाणी आपण जर घेतलं तर पाणी चांगलंच आहे, तसं जर म्हटलं तर प्यायला पाणी चांगलंच आहे. पण तेच पाणी जर त्याच्यावर भरपूर शेवाळ साठलेलं आहे, भरपूर शेवाळाने ते पूर्ण झाकून टाकलेलं आहे, मग ते शेवाळ्याचं पाणी प्यायचं का तळ्यात असलेलं शुद्ध पाणी प्यायचं? दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या तळात दोन तळी आहेत. मग शेवाळ्याचं पाणी आम्ही पिणार नाही का? तर ते घातक आहे. तसंच पण आत्मबुद्धीने विचार करायचा का आपण देहबुद्धीप्रमाणे जायचं. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी संतांच्या सहवासात आपल्याला कळतात. म्हणून इथे पण आपल्याला संत संगतीची गरज आहे, अध्यात्म ग्रंथांची श्रवणाची गरज आहे. आम्हाला अध्यात्म ग्रंथ वाचता येत नाही असं गृहीत धरा की मला संस्कृत काहीच कळत नाही, खरंच येत नाही. मग जर संस्कृत काही कळत नसेल आणि मला काही येत नसेल तर मी तो ग्रंथ कसा वाचेन? वाचूच शकणार नाही. पण त्या संस्कृत ग्रंथामधलं एखाद्या संतांनी मला सांगितलं की मी तुला मराठीत करून सांगतो, अर्थ तो मला शक्य आहे. मग तशा पद्धतीने घेतलं तरी हरकत नाही. म्हणून या याच्यासाठी काही वेळेला ज्ञान मार्ग असो, भक्ती मार्ग असो, कुठलाही मार्ग असो, आपल्याला अध्यात्म ग्रंथाचं ज्ञान हे करून घ्यावंच लागतं. त्याच्यासाठी भक्तीची आवश्यकता असते. आणि ह्या सगळ्यासाठी गुरुकृपा किंवा संत कृपा आपल्याला महत्वाची आहे ती. आणि मग आता ह्या सगळ्यावरनं काय लक्षात येतं की तीन गोष्टी श्रवणासाठी महत्वाच्या आहेत: हस्तक, पुस्तक आणि मस्तक. हस्तक म्हणजे सद्गुरूंची किंवा संत सज्जनांचा सहवास, त्यांची कृपा.
हस्तक, आशीर्वाद. पुस्तक म्हणजे अध्यात्म ग्रंथ, ज्यातून आपल्याला विद्या श्रवण करायची. भले आपल्याला वाचता येत नसेल तरी त्यांच्याकडनं श्रवण करायचे. आणि मस्तक म्हणजे बुद्धी. ही बुद्धी जी आहे ती आपल्याला आत्मानात्मविवेक, सारासार विचार हे करायला शिकवते. याच्यासाठी फार प्रकांड पंडित असण्याची गरज नसते. साधे साधे विचार आपण करू शकतो. जे उपनिषदात दिलेले आहेत ते सुद्धा विचार आपण करू शकतो. आणि म्हणून समर्थांचा हा जो श्रवणाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये श्रवण मनन चिंतन निधिध्यासन येतं, तो सगळा उपनिषदावर आधारित असा हा मार्ग आहे. म्हणजे याच्या प्रस्तावनेतच आपल्याला दिलेलं आहे. ते बृहदारण्यक उपनिषदामधलं दशक 7वा समास 8वा जो आपण बघतोय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, आत्मावारे, आत्मा म्हणजे आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निदिध्यासव्या. आता हे आत्म्याचं दर्शनच योग्य आहे. आत्म्याचं दर्शन म्हणजे आत्मज्ञान. आता आत्म्याचं दर्शन होतं का हो? तर नाही होत. आत्म्याचं आपल्याला अनुभूती येते, हे बरोबर आहे. आत्म्याचं दर्शन आपल्याला व्हायला पुढे, कारण आत्म्याचं दर्शन होत नाही. पण देवदर्शन आपण म्हणतो की नाही, तो थोरला देव कोण आहे? तो आत्मा आहे. मग ह्या आत्म्याचं दर्शन कसं होतं? पण याच्या पूर्वी पाहिलेलं आहे की आत्म्याचं दर्शन होत नाही, पण आतापर्यंत काय वाटत असं, मी लिहितेय, मी करतेय, मी बोलतेय, मी स्वयंपाक करतेय, मी सगळं करते. मग लक्षात येतं की मी करत नाहीये. आतमध्ये असलेले जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हे सगळं करू शकते. याचाच अर्थ ते आत्मतत्व या प्रत्येक गोष्टीला शक्ती देते. ती शक्ती पुरवठा करणारं ते आत्मतत्व आहे, हे कळालं. आतापर्यंत मी करते मी करते हा जो अहंकार होता, तो मी करून काहीही होत नाही. त्याच्या मनात असेल तर ते होतं, नाही तर होत नाही. मग हे करणारं तत्व जे आहे ते आत्मतत्व आहे. याची जाणीव आपल्याला होते. हळूहळू मी करूनी अकर्ता ही भावना निर्माण होण्याकरता ती जाणीव आपल्यामध्ये होते की मी करत नाहीये, तो आत्मा ती शक्ती पुरवठा करतोय. ती शक्ती इंद्रियांना पुरवतोय. त्याप्रमाणे इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार विचार करतायत आणि त्याप्रमाणे ते कृती करतायत. हाताला पाणी प्यायची इच्छा झाल्यावरती त्या हाताला पाणी पिण्यासाठी माठाच्या जवळ जा, तिथे जाऊन भांड उचल, त्याच्यात पाणी घे, ते पी. हे सगळ्या क्रिया इतक्या पटापट होत असतात, त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या जातात आणि त्या सगळ्या इथे पुरवल्या जातात, तेव्हा ते होतं. मग हे आत्म्याची जाणीव निर्माण होते. याचाच अर्थ आत्मा वारे द्रष्टव्या, बृहदारण्यकातला हा संवाद त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग श्रोतव्या, अशा त्या आत्म्याचं श्रवण कर. त्या आत्म्याला काय काय जमतो, तो काय काय करतो, तो आपल्यामध्ये कसा आहे, त्याची वेगवेगळी रूप आपल्याला त्याच्या कार्याप्रमाणे कशी सांगितलेत, या सगळ्याचं श्रोतव्य, श्रवण कर. मग मंतव्य, मग त्याचं मनन कर. मग निधिध्यास, मग निधिध्यास, मग त्याचा ध्यास घे. त्या आत्म्याचा ध्यास घेणं म्हणजेच आत्मज्ञानापर्यंत जाणं. हे सगळं आपल्याला करायचं असेल तर श्रवण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून बुद्धीच्या जोरावरती आपल्याला आवरण हे बाजूला काढलं जातं. जसं शेवाळ बाजूला काढून शुद्ध पाणी असेल तर आपण ते ग्रहण करू शकतो, त्याप्रमाणे असं हे हस्तक पुस्तक मस्तक या 3 गोष्टी आपल्याला श्रवणासाठी आवश्यक आहे. हे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी जवळजवळ 31 पर्यंत सांगितलेल्या आहेत, आणखीनही पुढे नाना देश भाषा मते भूमंडळ या संख्याते वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेतच. हे सगळं श्रवणाने कळतं. 14 विद्या 64 कला असं आपण एका वाक्यामध्ये म्हणूया. ह्या सगळ्या श्रवणाने आपल्याला कळतात. योग्य श्रवण मात्र जाणत्याकडनं करून घ्यायला पाहिजे, हे नक्की. मग ते कोणतंही ज्ञान असो,
व्यावहारिक ज्ञान असो, बौद्धिक ज्ञान असो, शाब्दिक ज्ञान असो, नाहीतर आपल्या ज्याला आपण पोटभरी विद्या म्हणतो, की आपल्याला जीवन जगण्यासाठी नोकरीसाठी लागणारी विद्या असो, ती आपण शिकतो. हे सगळं जाणत्याकडनं शिकून घ्यावं लागतं, हे तितकंच खरं. पण आता विचार करतोय तो मलबुद्धी, विक्षेप आणि आवरण. पण चित्तशुद्धी ही अध्यात्मासाठी अत्यंत महत्वाची आहे. ही मल, विक्षेप आणि आवरण ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा नष्ट होतात, त्यावेळेला चित्ताची शुद्धी होते. म्हणजे किती अवघड प्रक्रिया आहे बघा. तेव्हा म्हणतात सोपं आहे, कुठल्या इच्छाच ठेवू नका, वासनाच ठेवू नका, तेवढ्या पुरता आनंद घ्या, बाजूला व्हा. सोपं आहे की नाही? मला बाजूला करणं सोपं आहे. विक्षेप, हे करू का ते करू, हे करू का ते करू, कशाला? विचार कर ना, सारासार विचार कर, जे शाश्वत आहे त्याचा विचार कर. सोपं आहे. मग हे आवरण आपोआपच दूर होणार आहे. त्याचा तुला विचार करायची गरज नाही. फक्त हे सगळं सोपं करण्यासाठी अध्यात्म ग्रंथ मी वाचायचे ठरवले, तर कैक करोडोनी ग्रंथ आहेत. एवढे वाचून या जन्मात होणार नाही. सदा संगती सज्जनांची धरावी. रामचरित मानस म्हणून आहे, त्याच्यामध्ये तुलसीदासांनी एक मलविक्षेप आवरणाबद्दल सांगितलेलं आहे. मला वाटतं हे मागे एकदा सांगून झालेलं आहे. दासबोधात सांगितलेलं नाही, आपण त्या अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा आत्ता जे दासबोध ऐकतात त्यांच्यासाठी सांगते. रामचरित मानसमध्ये तुलसीदासांनी हनुमंताला सीतेपर्यंत जाण्यासाठी जे अडथळे येतात त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण रामरक्षेमध्ये म्हणतो, सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. म्हणजे हनुमंत हा साधक आहे, या दृष्टीने त्यांनी लावलेल्या सवितानंदांच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आणि मुळातलं ते रामचरितमानस मधलं आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हनुमंताला सीतेपर्यंत जायचंय. आपल्याला रामायण आत्ता बघायचं नाही, आपल्याला माहितीये तो लंकेमध्ये उडी मारून जातो वितो वगैरे, मग मध्ये 3 ठिकाणी त्याला कोण भेटतं वगैरे सगळं ते माहितीये. पण त्याच्यात नाही, आपण मलविक्षेप आवरण या दृष्टिकोनातनं बघतोय. हनुमंत हा साधक आहे आणि सीतामाई ही शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे तो आत्मा आहे, आत्मशक्ती आहे. आणि परब्रह्म म्हणजे राम आहे. ही भूमिका आपण जर बघितली तर हनुमंत साधक आहे, त्याला पहिल्यांदा शक्ती घ्यावी लागते. साधना करण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. आणि सीता ही परमशक्ती आहे, शांत स्वरूप आहे. आणि त्याच्यानंतर कुंडलिनी स्वरूप सुद्धा आहे. जाता जाता सांगते, फार उल्लेख करत नाही. पण कुंडलिनी स्वरूप आहे असं का म्हटलं, की जनकाला जमिनीमध्ये मिळाली. आणि कुंडलिनी ही मूलाधार चक्राच्या खालून सुरुवात होते. आणि मूलाधार चक्र, त्याचं तत्व पृथ्वी तत्व आहे. तिथे ती आपण जमिनीच्याच खाली. ते बुद्धी तिथे आहे, गणपती तिथे आहे, मूलाधाराच्या तिथे. असं वगैरे सगळं वर्णन चक्रांच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. असं. हनुमंत ज्या वेळेला सीता शक्तीकडे जायला निघतो, तेव्हा त्याला पहिल्यांदा सिंहिका नावाची राक्षसीण भेटते. सिंहिका समुद्रात भेटते. ती हनुमंताला गिळण्याचा प्रयत्न करते. हनुमंतानी जोरात तिच्यावरती मुष्टी प्रहार करून तिला मारून टाकलेलं आहे, असं आपल्याला सांगितलंय. आपण जे बघितलं ते तमोगुण आपल्याला गिळंकृत करत असतात. वासना बघितली आपण, मल कशाचा आहे? वासनांचा मल आहे. आणि या वासना आपल्याला सगळ्यामध्ये, विषयामध्ये गुंतवून ठेवतात, त्याच्यातच ठेवतात. आणि आपल्याला परब्रह्म परमेश्वराकडे जाऊ देत नाही. त्या वासनांना ठार मारावंच लागतं, त्याच्यावरती मुष्टी प्रहारच करावा लागतो, त्यांना दाबून टाकावं लागतं, मारून टाकावं लागतं. हे नक्की आहे. वाढून द्यायचं नसतं. म्हणून मानसिक पातळीवरतीच त्यांना दाबायचं. ही सिंहिका राक्षसीण जी आहे, तिच्यावरती हनुमंतानी मुष्टी प्रहार केला, कारण ती मल स्वरूपात तिथे आलेली आहे. मग त्याला ठार मारून टाकतो. नंतर सुरसा त्याला भेटते. सुरसा म्हणजे ती जबडा लहान मोठा करते ना, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प. हा विकल्पाचा मोठा जबडा आणि संकल्पाचा छोटा जबडा, हे दोन्ही जबडे ती लहान मोठे करून त्याला
आपल्यामध्ये त्या जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते ती सुरसा. हनुमंत हे वायू स्वरूप आहे. तोही लहान मोठा आकार करू शकतो आणि तो ते करत राहतो. आणि त्या सुरसा राक्षसिणी जी असते ती त्याला असं म्हणते की मी तुला माझ्या जबड्यात पकडलं तर मी तुला ठार मारून टाकली, पण तू माझ्या जबड्यातनं सुटलास तर मात्र मी तुला सोडून देईन. हा जबडा मोठा होणं म्हणजे विक्षेप वाढणं, आणि जबडा लहान होणं म्हणजे संकल्प वाढणं. हा संकल्प आणि विकल्प हे देहाचं चंचलत्व आहे, मनाचं चंचलत्व आहे. आणि त्या ह्या चंचलत्वामध्ये हनुमंत तिच्या छोट्या जबड्यातनं सुद्धा बाहेर पडून जातो. ती जबडा छोटा करते तेव्हा त्या कडेतनं तो बाजूला पडतो, कारण तो त्याच्याही पेक्षा सूक्ष्म होऊ शकतो. आणि तो तिच्या मोठ्या जबड्यात सापडत नाही, कारण तो त्याच्यापेक्षाही मोठं रूप धारण करतो. म्हणजे या सगळ्या ह्याच्यावरती त्याचं प्रभुत्व असतं. या विक्षेपावरती प्रभुत्व मिळवलं की आपोआपच विक्षेप दूर होतात आणि मनुष्य सत्य संकल्पाकडे जातो. विक्षेप जेवढे सूक्ष्म केले जातात, कमी केले जातात, तेवढं त्यातनं पटकन बाहेर पडता येतं. अशा तऱ्हेने हे सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी त्याला तिसरी कोण भेटते? तिसरी लंकिनी भेटते. रामचरितमानस प्रमाणे लंकिनी भेटते. लंकिनी जी आहे ती लंकेच्या दारावरतीच उभी आहे. दारावरती तिला संपूर्ण राज्यात आतमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा नाही, म्हणून तिला तिथे स्थिर केलेलं आहे. ही जेव्हा लंकेच्या दाराजवळ उभी आहे, बघा, ह्याच्यामध्ये मजा अशी आहे, या तिन्ही स्त्रिया आहेत, सिंहिका, सुरसा आणि लंकिनी. या तिन्ही स्त्री रूप घेतलेल्या राक्षसिणी आहेत आणि ह्या तीनही शक्ती आहेत. पण आवरण हे अज्ञानाचं आहे. ही सिंहिका आहे. मल विक्षेप आवरण हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या स्त्रियांमधल्या शक्ती असल्या तरी सुद्धा पुरुषांमध्ये ह्या शक्ती नाहीत वगैरे असं नाही. शक्ती ही स्त्री आहे. या दृष्टिकोनातनं स्त्री पुरुष ह्याचा काही संबंध नाही. शक्ती हे स्त्रीलिंगी असल्यामुळे या तीनही स्त्रिया दाखवलेल्या आहेत. आणि मग हे जे लंकिनी जे आहे ते अज्ञानाचं आवरण आहे. मलविक्षेप दूर केले, पण हे आवरण जे अज्ञानाचं आहे ते तसंच राहतं. आणि ती खरी लंकिणी जी आहे ती अत्यंत चांगली आहे बरं का. तिला अनुभव आहे आणि म्हणून तर तिला राज्याचं संरक्षण करण्याकरता तिथं ठेवलेलं आहे. त्यामुळे हनुमंत तिला मारत नाही. हनुमंत तिला शरण जातो. अज्ञानाचं आवरण दूर करणं इतकं सोपं नाही. त्याला शरण जावं लागतं, त्याच्या पुढे नम्र व्हावं लागतं. म्हणून हनुमंत तिला मारत नाही. हे आवरण कसलं आहे अज्ञानाचं? जगाचा भ्रम, दृश्याचा भ्रम हा असाच राहणार आहे. या जगामध्ये आम्ही राहतोय तिथे दृश्याचा भ्रम तसाच राहणार आहे. देहबुद्धीमुळे तो आम्हाला दिसणारच आहे. तो आम्हाला दूर काढून टाकता येणार नाहीये. त्या भ्रमाला नतमस्तक होऊन मनाच्या पातळीवरती त्याचा विलय करून, ज्याला समर्थांनी पुढे विवेक प्रलय असं म्हटलेलं आहे, तो प्रलय करून हे भ्रमरूपी जग असंच राहणार आहे हे मान्य करून त्या परमेश्वराकडे जायचंय. म्हणजे बाहेरचं झाडं, वृक्ष, वेली, दृश्य परिसर सगळा तसाच राहणार आहे. पण त्यामागचं तत्व जर आम्हाला बघायचं असेल तर वरचं आवरण आपल्या मनाने दूर करायचंय. ते तसं दूर होणार नाही. अशा तऱ्हेने हे सगळे आवरण दूर करायचे. मलविक्षेप आवरणाची, जशी हनुमंतानी सीतेपर्यंत जाण्याकरता त्या लंकिनीला तो शरण गेला. तो म्हणला, तू आहे हे मला मान्य आहे, तू विद्वान आहेस, पण माझं कार्य तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते कार्य करायला मला जायचंय. कारण ती शक्ती मला आत्मसात करून घ्यायची. ती शक्ती आत्मसात करून घ्यायला मी इथे आलोय. तेव्हाच माझं पुढचं जे रावणाचं निर्दालन श्रीरामांच्या हस्ते करायचंय, त्याची पूर्तता होणं शक्य आहे. त्याच्यासाठी मला शक्तीची गरज आहे. आणि तुला सगळं माहितीये, तू अज्ञानाचं आवरण घेऊन इथे बसलीस, पण ज्ञानाचं जाणही तुला आहे, कारण तुला त्याची जाणीव आहे. अशी ही जाणीव असणारी लंकिनी होती. जाणीव आम्हालाही आहे की आत्मा सगळं करतोय, पण ती जाणीव आम्ही विसरून जातो आणि अहंकारामध्ये डुबून जातो. अज्ञानाच्या आवरणाखाली करतो की मीच सगळं करते. ही मीची जाणीव दूर करणं, मी विरहित साधना करणं, त्याचं श्रवण करणं महत्वाचं आहे.
म्हणून समर्थ असं म्हणतात, श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय फिटे, श्रवणे होता पालटे, पूर्वगुण आपुला श्रीराम. जेथे नाही श्रवण, तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन, जडले पायी श्रीराम. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करण्यासाठी संत सज्जनांच्या संगतीतून श्रवण करणं, अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करणं, मलविक्षेप आवरण दूर करून चित्तशुद्धी करणं, या सगळ्या गोष्टी केल्या की या आत्मबुद्धीला काय काय आपल्याला मिळू शकतं ते आपल्याला समर्थांनी इथे सांगितले. श्रवणे घडे उपरती, बद्ध मुमुक्षु होती वगैरे शेवटपर्यंत हेच सांगितले की श्रवणाचे फायदे काय आहेत. ते आपल्याला सांगितले. आणि मग ते म्हणतात, जेथे नाही श्रवण, जेथे नाही श्रवण, जिथे श्रवण आहे तिथे समाधान आहे. कारण बघा, समाधान म्हणजे काय? आपल्याला एखादी गोष्ट मिळाल्यानंतर त्याच्यात सम आधान, चित्ताचे सम्यक आधान. आधान म्हणजे स्थापना. सम्यक, जे काही मिळालंय ते खूप छान मिळालंय, उत्तम मिळालंय, ते मला आवडलंय. याचा अर्थ असं नाहीये की प्रयत्न करायचेच नाही पुढचं काही मिळवण्यासाठी. जे काही मिळालंय ते चांगलंच आहे. जे काही आणखीन चांगलं आहे, उत्कट भव्यतेची घ्यावे. त्याप्रमाणे जे जे भव्य दिव्य आहे ते मला घ्यायचंच आहे. पण जे आत्ता मिळालंय ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे मिळालंय, त्याच्यात मी सुखी आहे. हे सम आधान असणं आणि आणखीन प्रयत्न करून, योग्य प्रयत्न करून, कारण समर्थांनी कुठेही आळसाला स्थान दिलेलं नाही. श्रवण करताना सुद्धा आळस नको. कारण आळस ज्या वेळेला असतो आणि आम्ही श्रवण करत असतो, भले तिथं खूप चांगलं व्याख्यान चाललेलं असेल, भले तिथे चांगल्या गोष्टी संत सज्जन आपल्याला सांगत असतील, पण आपण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. आणि इतकी झोप आली, इतका कंटाळा आलाय, तर माझ्या डोक्यात काहीही शिरत नाही. म्हणजे जर आळस आपल्या अंगात असेल तर त्या श्रवणाला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला, ते श्रवण या कानाने ऐकून त्या कानाने सरळ जातं, आमच्या चित्तात कुठेही साठवून येत नाही. मग त्या श्रवणाचा काही उपयोग आहे का? तर नाही. म्हणून आळस हा अत्यंत वाईट आहे. पूर्वीच्या काळी श्रवण करताना, गुरुच्या मुखातून श्रवण करताना, भले ती छोटी छोटी मुलं असतील, छोटी छोटी मुलं आपल्या गुरुकडनं शिकत असतील, ती सगळी व्यवस्थित बसलेली असायची, ताठ बसलेली असायची. हल्ली आपण मुलं बघतो, लोळत असतात, एकीकडे काहीतरी म्युझिक लावलेलं असतं आणि तिसरीकडे अभ्यासाचं वाचन चाललेलं असतं. असं व्यग्रचित्त असतील, त्यांना काय समजत असेल हे त्यांचं तेच जाणे. पण काही जण म्हणतात की असते मागे काहीतरी म्हणजे मुलं लहान म्हणतातच की ते मागे लावलेलं असलं ना की आम्हाला अभ्यासाला छान वाटतं, आणि लोळत असतात. लोळून अभ्यास कधीही होत नाही. हे आजकालच्या मुलांना का समजत नाही ते मला कळत नाही. कदाचित आम्ही तसा अभ्यास केला नसावा म्हणून असेल. पण अभ्यास करताना व्यवस्थितच बसलं पाहिजे. आणि विशेषतः आपल्याला तर बसायला हरकत नाही, कारण आपण त्या मागच्याच पिढीतले आहोत. आपण लोळून ग्रंथ कधी वाचणार नाही. आपण लोळून ग्रंथ वाचणार नाही. वेण्णा स्वामी ज्या वेळेला, वेण्णा स्वामींची कथा माहिती असेल आपल्याला, थोडं लांबतंय आपलं, पण ठीक आहे. श्रवण निरूपणाचा पुढचाही समास आहे, त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. तर श्रवण निरूपणाचा पुढचाही समास आहे, त्याच्यातही पुढे आपल्याला बघता येईल. वेण्णा स्वामींची गोष्ट आपल्याला माहिती असेल. त्यांच्याकडे अनेक लहान मुलं शिकायला यायची, आणि वेण्णाबाईंचा मठ हा विद्यापीठ समजलं जायचं, उत्तम विद्यापीठ, पहिल्या दर्जाचं विद्यापीठ. तिथे सर्व ग्रंथ शिकवले जायचे. तिथे वेण्णा स्वामींचा एक विद्यार्थी होता, आणि तो ल- त्या खाली सतरंजी घालून, त्यावेळेला कॉट बीट नव्हत्या मुलांना, खाली सतरंजी घालून त्याच्यावर झोपला होता, आणि त्यात दासबोध त्यांनी असा घेऊन तो वाचत होता. वेण्णा स्वामी तिथनं बाहेरनं आल्या, त्यांनी ते दृश्य बघितलं, आणि त्यांनी त्या मुलाला पहिला नमस्कार केला. तो पटकन उठून बसला की, तुम्ही मला नमस्कार केला? नाही नाही म्हणे, तू इतका विद्वान आहेस की तो ग्रंथ सुद्धा आपल्या अंगावरती घेऊन बसलायस, आणि तो ग्रंथ तुझ्यावरती खेळतोय,
हे बघून मी त्या ग्रंथाला नमस्कार केला, की जो तुझ्या शरीरावर खेळतोय, पण तुझ्या डोक्यात त्यातलं काहीही जात नाही. तुझ्या जर डोक्यात ते जावं वाटत असेल, तर तू आधी पहिला बस आणि मग वाचन कर. तो ताडकन उठून बसला. कारण झोपून केलेलं वाचन हे डोक्यात शिरत नाही. आणि अध्यात्म ग्रंथाचं तर नाहीच नाही. त्यामुळे जोपर्यंत आपल्या अंगात आळस नाही, जोपर्यंत आपल्याला बसवतंय, जोपर्यंत आपलं मन चित्त एकाग्र होतंय, तोपर्यंत अध्यात्म ग्रंथाचं वाचन करावं. अन्यथा थोडा वेळ उचलून बाजूला ठेवावं. काही हरकत नाही. असं काही नाहीये की अर्धा समास राहिला, आता तो ठेवू कसा, पूर्ण करून टाकते. पूर्ण करून टाकते मध्ये तो टाकलाच जातो, तो वाचला जात नाही. त्यामुळे तो बाजूला उचलून ठेवा. थोड्या वेळ विश्रांती घ्या. शरीर आहे, शरीराचे गुणधर्म आहेत, त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागतं. अज्ञान आवरणामध्ये तेही मान्य करावं लागतं. मग ते मान्य करून 10 मिनिटाची विश्रांती घेऊन पुन्हा तुम्ही वाचू शकता, तेव्हा बसू शकता. अशा पद्धतीने अध्यात्म ग्रंथाचं वाचन करायचं असतं. म्हणून ते म्हणतात. पण असं श्रवण मनन चिंतन कुठे होत नाही, तिथे समाधान मिळतच नाही. कारण इथे चित्ताचं सम्यक आधान असणं गरजेचं आहे. चित्ताचं सम्यक आधान विवेक चूडामणीमध्ये त्यांनी ह्याची व्याख्या केलेली आहे. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्माणि सर्वदा तत्समाधानम इति उक्त्वा न तु चित्तस्य लालनम. न तु चित्तस्य लालनम हे महत्वाचं. अंतःकरणाला पाहिजे तो विषय देऊन संतुष्ट जरूर करावं. कारण अंतःकरणाचे जे विषय आहेत, पंच ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, त्यांचं खाद्य त्यांना जरुरी पुरतं पुरवणं भागच आहे. ते पुरवायलाच पाहिजे. पण ते संतुष्ट करणं म्हणजे समाधान करणं नव्हे. तर मलविक्षेप आवरण हे सगळं बाजूला करून बुद्धी शुद्ध करून बुद्धी शुद्ध करून ती विमल ब्रह्माच्या ठिकाणी निमग्न करून एकाग्र करून मग अभ्यास करणं. त्यातनं जे श्रवण होतं त्यातून समाधान मिळतं. नभे पिंड ज्ञाने समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये लिहिलंय. नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने समाधान काही नभे तानमाने. नभे योग यागे नभे भोग त्यागे समाधान ते सज्जनांचे नियोगी. हे मनाच्या श्लोकात दिलंय. 153वा मनाचा श्लोक आहे. मग सगळीकडे ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेत. हे चित्ताचं समाधान. जिथे श्रवण असतं तिथे निसंशय ज्ञान प्राप्त होतं, तिथे समाधान प्राप्त होतं. पण समाधान प्राप्त होतं याचा अर्थ आळसीपणा नव्हे, प्रयत्न आहेच, ते करायचेच आहेत. पण ते करताना सुद्धा योग्य दिशेने, योग्य तऱ्हेने, योग्य बाबतीत. जाना था जापान पहुंच गए चीन असा उपयोग नाही. ते योग्य डायरेक्शननीच जायला पाहिजे, तरच ते प्रयत्न महत्वाचे आहेत. नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, श्रवणा ऐसे सार नाही. 16व्या ओळीमध्ये म्हणतात, श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही. भव नदीचा प्रवाही तरणो पाव श्रवणे. प्रपंचात असू दे, परमार्थात असू दे, श्रवणाशिवाय तरणोपाय नाही. सर्व देशात, कुठल्याही देशात जा हो, अमेरिकेत जा, भारतात जा, कुठेही जा, प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, श्रवणाशिवाय तरणोपाय नाही. असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी. नाना देश नाना मते भूमंडळी असंख्याते. नाना देश नाना मते भूमंडळी असंख्याते सर्वास श्रवणा परते साधन चित्त नाही. इथलेच 31व्या का कुठल्या तरी ओवीत म्हटलेलं आहे. श्रवणाशिवाय साधन नाही म्हणजे काय? कुठल्याही देशात गेलात, कुठल्याही धर्मात गेलात, कोणत्याही उपासनेला गेलात, तरी सुद्धा श्रवणाचं महत्व अपरंपार आहे. आता आपल्याकडे सुद्धा जर आपण बघितलं तर भगवद्गीता, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे, श्रवणाच आहे. तिथे सुद्धा योग वशिष्ठ बघितलं तर वशिष्ठ ऋषी आणि श्रीराम यांच्यातला संवादच आहे. अष्टवक्र बघितलं तरी अष्टवक्र आणि जनक यांच्यातला संवादच आहे. म्हणजे दासबोध बघितला तरी प्रश्नोत्तरच आहेत. म्हणजे दोघांमधला संवाद हा श्रवणाने, संत सज्जन सांगतायत, शिष्य ऐकतायत, हा संवाद जो आहे, इथे श्रवण हेच महत्वाचं आहे. म्हणजे श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं, अभिप्रेत नसून श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आणि सगळ्यात शेवटचं आचरण.
आणि हे आचरण त्यांनी 17व्या दशकात सांगितलंय. आचरण आपल्याला इतक्या लवकर येत नाही. आपल्याला म्हणजे तुमच्यातल्या काही लोकांना शक्य असेल, पण मला शक्य नाही. त्यामुळे श्रवण करू शकते, मनन करू शकते, मनन बुद्धीच्या जोरावर करू शकते, चिंतन करू शकते, त्याचं निधिध्यासन करू शकते, पाठांतर सुद्धा करू शकते. कारण बोलायला काही वेळेला पाठांतर लागतं ना, तर ते सुद्धा करू शकते. पण आचरण अजिबात शक्य नाही. एक तरी होवी अनुभवावी, अर्धी पण नाही. हे आचरण सगळ्यात महत्वाचं आहे. नुसत्या वल्गना काही उपयोगाच्या नाही. म्हणून ह्याला हे जे सगळे आहे ना, हे श्रवण मनन करतात. पण ते भवनदीचे प्रवाही जे आहेत ना, भवनदीचे प्रवाही म्हणजे आपण सगळे. आपल्याला म्हटलेलं आहे, हे जे सगळे प्रवाहात पाहतात ना, त्यांना श्रवणाचे प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आता प्रयत्न काय करायचे श्रवणाला असं आपल्याला वाटतं, म्हणून हे पुढचं सगळं सांगणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याचं कारण असं आहे, ऐकल्या विण कळेना, हे ठाऊक आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. ऐकल्याशिवाय कोणतीही गोष्ट कळत नाही, पण ऐकून घ्यायचीच आम्हाला सवय नसते. ऐकल्याशिवाय समजत नाही, पण ऐकून घेतल्याशिवाय ऐकून घ्यायची आम्हाला सवय नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादा जर आपल्याला शिकवत असेल, तर ते मनापासून ऐकून घ्या. ऐकून त्यातल्या शंका निरसन करून घ्या, म्हणजे निसंशय ज्ञान प्राप्त होईल. मग ते आपल्या आचरणात आणायला सुरुवात करा, म्हणजे आपल्याला ते जमेल. कारण जो जाणता पुरुष आहे, त्यांनी हे सगळं आचरण करताना अनेक प्रकारचे त्याला अडथळे आलेले होते. त्याला संकट आली होती त्या आचरणात आणताना. ती ते संकटाची बॅकग्राऊंड त्याला होती. आपल्याला जर अडचण आली तर आता काय करायचं, हे सांगणारा तो जाणता पुरुष आहे, समर्थांचा महंत. तो जो जाणता आहे त्या जाणत्याकडनं श्रवण करून घ्या, असं त्यांनी सांगितलंय. म्हणून समर्थ म्हणतात, सदा संगती सज्जनांची धरावी. जे सज्जन आहेत त्यांच्याकडनं ऐकावं. म्हणून ऐकल्या विण कळेना, हे ठाऊक आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न ऐकणे श्रवण आधी. जगामध्ये सर्वत्र ज्ञान भरलेलं आहे. पण आधी एक समास बघितलेला आहे, पण समर्थांनी त्या प्रत्येक ठिकाणी हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, असा एक अख्खा समास याच्या आधी आपण बघितलेला आहे. हे ज्ञान, मग ज्ञान कोणतं? आत्मज्ञान हे खरं ज्ञान आहे. ते श्रेष्ठ ज्ञान आहे. ते अध्यात्म ग्रंथातून मिळतं. जगामध्ये सर्वत्र ज्ञान भरलेलं आहे. सगळीकडे त्याचे वेव्स पसरलेले. मग ते प्रापंचिक असो, पारमार्थिक असो, व्यावहारिक असो, पोटभरी विद्येचं असो, पण ते ज्ञान संपादन करायचं असेल तर आधी श्रवण केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. त्या जे ज्ञान आपल्याला घ्यायचंय त्याचा आपल्याला ध्यास लागला पाहिजे. तो ध्यास लागला तर त्याचं चिंतन करून आपल्याला ते मनामध्ये घोळवता येतं. मनात ते विचार पक्के झाले. मगाशी उदाहरण जे दिलं, की मानसिक पातळीवरती जशा वासना येतात आणि त्या स्थिर होतात, त्या मानसिक पातळीवरती आलेल्याचा कर्माच्या सिद्धांताशी संबंध नाही. पण मानसिक पातळीवरती सतत येणारी वासना ही शारीरिक होते आणि मग कर्मफळाची भागीदार होते. पण इथे आपल्याला ज्या वेळेला ह्या निधिध्यासन वगैरे करतो आणि आपण अध्यात्माचं श्रवण करायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्याला जे चांगले विचार येतात तेही आपल्या मानसिक पातळीवरती हं, आपल्या स्थिर व्हायला लागतात. आणि मग मात्र ही वासना कशी होते? वासना, त्याचा वासच तिथे होत नाही. ज्या वासना आहेत त्याचा वासच तिथे होत नाही. म्हणजे वासना जी आधी असते, वासना ही वासना होते, म्हणजे ती तिथनं नष्ट होते. आपोआप शुद्धीकरण चित्ताचं होतं. असं सगळं लक्षात घेऊन चित्त शुद्धी करता आपल्याला हे श्रवण अत्यंत महत्वाचं आहे. श्रवण करायचं, पारायण करायची नाही, परायण व्हायला बघायचंय, हे महत्वाचं आहे. पारायण करायचंय कारण ते आपल्याला जिभेच्या शुद्धीसाठी लागतं. जीभ वळण्यासाठी पारायण असतं. जीभ वळण्यासाठी सातत्याने अमुक अमुक रामरक्षा 11 वेळा म्हणा, अमुक 1 वेळा म्हणा, हे आपल्याला जीभ वळावी म्हणून. पण चित्ताची शुद्धी असेल तर पारायणापेक्षा
त्यातल्या विचारांशी परायण होणं, तत्परायण, तद आकार, तदनुसार, हे महत्वाचं आहे. म्हणजे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हा, एवढी गोष्ट सांगून थांबूया आपण, म्हणजे मग काही प्रश्न नाही. पुढचं पुढच्या वेळेला बघू. एक गोष्ट सांगते. काय आहे, शास्त्राभ्यास खूप केला माझ्यासारख्या एखाद्याने, शास्त्राभ्यास भरपूर केला हो. संस्कृत समजत होतं, वाचता येत होतं, धडाधड वाचलं, धडाधड अभ्यास केला, अर्थ कळूनच घेतला नाही. काय करायचंय अर्थ कळून? एवढं फाडफाड संस्कृत बोलता यायला लागलं, त्यामुळे करून घ्यायला काही गरज नाही त्याची. म्हणजे ते शिकताना सुद्धा फारसा अर्थ मी बघितलाच नाही. तर त्याचा काही उपयोग आहे का? जे आपण वाचलं त्याचं चिंतन मनन करण्यासाठी अर्थ समजावून घेणं महत्वाचं आहे. पाठांतर उपयोगाचं नाही. अर्थ समजावून घेतलं तर आचरणात येईल. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण चार विद्वान असे होते. त्याचे चार विद्वान होते. पढत मूर्ख म्हटलेलं आहे समर्थाने त्यांना. पढत मूर्खाचा समास आपला झालेला आहे. पढत मूर्ख कोणाला म्हणतात ते माहितीये. हे चार विद्वान पढत मूर्ख होते, आणि त्यांनी असं काय काय बरोबर बरंच शिकलेलं असतं हं. तर त्यामुळे कितीही शास्त्र धांडोळली, कितीही ग्रंथ अभ्यासले, पण जोपर्यंत आपली बुद्धी त्याच्याशी आपण निगडीत करत नाही, तोपर्यंत सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तोपर्यंत एकतरी ओवी अनुभवावी नाही होत, होतच नाही. यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम, असा तो श्लोक आहे. कितीही शास्त्र धुंडाळली, कितीही ग्रंथ अभ्यासले, तरी स्वतःची प्रज्ञा म्हणजे स्वतःची बुद्धी त्याच्याशी निगडीत करावी लागते, आणि आपल्या बुद्धीप्रमाणे ते आचरणात आणावं लागतं. आता एकदा काय झालं, हे चार विद्वान आपले गुरुगृहातनं बाहेर पडले. विद्वानच होते, संस्कृत परायण होते. ते बाहेर चाललेले असताना त्यांच्या लक्षात आलं, बरीच लोक चालली. अरे वा, आपल्याला तर आपल्या गुरूंनी सांगितलंय, महाजनो ये न गता सपंथा, जिथे बरेच लोक जातात त्याच्या मागून आपण जावं. म्हणून हे चौघजण त्याच्या मागून जायला लागले. आता ते सगळे महाजन होते का नव्हते, हे आधी बघायला पाहिजे की नाही. ते कुठे चाललेत हे बघायला पाहिजे की नाही. आपली बुद्धी त्याच्याशी निगडीत करायला पाहिजे की नाही. पण महाजन म्हणजे भरपूर लोक असा अर्थ नाही. महाजन, खूप लोक नव्हे, बुद्धिवान लोक. मग ही गर्दी कुठे चालली होती? ही गर्दी चालली होती स्मशानाकडे. त्यांच्या पाठीपाठी हे लोक गेले. बरं, तिथे स्मशानात गेल्यावर त्या लोकांनी ते देह जो होता तो अग्नीला दिला वगैरे सगळं झालं, आणि आपापल्या घरी शांततेत गेले. आता हे म्हणले आपण कुठे जायचं? ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले ना, विखुरले. आणि मग तिथे एक गाढव थांबलेलं होतं. ते गाढव बघितल्यानंतर ते म्हणले, हा, आपल्या गुरुजींनी सांगितलंय बरं का, राजद्वारे स्मशानेच यस तिष्ठती स बांधव. म्हणजे राजद्वारे असू दे किंवा स्मशानात असू दे, जो थांबलेला असतो आपल्यासाठी, ते गाढव थांबलेलं होतं. त्याला त्यांनी मिठ्या मारल्या की हाच आपला बांधव आहे. आता गाढवाला बांधव केल्यावर काय होईल त्याची तुम्हीच कल्पना करा. जो म्हणजे अर्थ काय आहे याचा, राजद्वारे स्मशानेचं यश तिष्ठती स बांधवा, जो मनुष्य चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीत आपली परिपूर्ण रीतीने साथ देतो, आपल्या मागे ठामपणे उभा राहतो, मृत्यूसमयी स्मशानातही असतो, आणि एखाद्याला आपल्याला किताब मिळाला असेल तर तो राजद्वारीही आपल्या बरोबर असतो, आपल्या म्हणजे संकटातही आपल्या बरोबर असतो, चांगल्या ठिकाणी आपल्या बरोबर असतो, असा जो ठामपणे आपल्या बरोबर उभा असतो तो खरा मित्र. तो खरा. आणि यांनी फक्त राजद्वारे स्मशानेच, स्मशानात उभा आहे तो आपला मित्र असं म्हणून गाढवाला आपला भाऊ समजून मिठी मारली. मग नंतर ते गाढव घाबरलं ना मिठी मारल्यानंतर. मग ते गेलं पळत पळत, ते पळत पळत जायला लागलं. हे त्याच्या मागे बांधव असल्यामुळे त्याच्या मागे जाऊन ते गाढव गेलं धोब्याच्या घरी. आता धोब्याच्या घरी जाणार ना, गाढव होतं ते धोब्याचं, तिथे आलं होतं. ते धोब्याच्या घरी गेलं. धोब्याच्या घरी गेल्यावर धोब्याची बायको म्हणली, चांगले ब्राह्मण आलेले दिसतात, शेंडी बिंडी आहे, विद्वान आहेत, संस्कृत मधनं बोलतात काहीतरी वाक्य. तिला काही संस्कृत कळत नव्हतं. ती म्हणली, त्या अर्थी हे विद्वान आहे. मग विद्वान आहे, चांगले आहेत, त्यांना जेवायला तरी घालावं. ती म्हणली, आता तुम्ही आलाच आता नाहीसे,
तर तुम्ही माझ्याकडे जेवावं असं मला वाटतं. यांनाही सकाळपासून काही मिळालेलं नव्हतं. तेही जेवायला तिथे थांबले. जेवायला धोब्याच्या बायकोनी काय केलं होतं? शेवयाची खीर केली होती. पूर्वीच्या काळी हेच करत असत. शेवयाची खीर केली होती. हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या, आपल्याला माहिती आहे तो श्लोक. तर त्यामुळे शेवयाची खीर केली होती. आता शेवयांची खीर साधारण सगळ्यांना माहिती आहे, त्याला असे लांब हे असतं, म्हणजे शेवया त्या आत्ताच्या मॅगी सारख्या लांब लांब एवढ्या नव्हत्या पूर्वी ठेवत, पण त्याला म्हणत असत दीर्घसूत्री. त्यांनी म्हटलं दीर्घसूत्री विनश्यंती. हे त्यांना आठवलं. अरे बाबा म्हणे, शेवया नका खाऊ, दीर्घसूत्री विनश्यंती. खरं म्हणजे जी गोष्ट ताणून ताणून एखादा करतो, कुठलीही गोष्ट करा, आपण व्यवहारात घ्या किंवा परमार्थात घ्या, कुठली गोष्ट ताणून करायला लागलं तर ताणलेलं तुटतच. हे आपल्याला माहिती आहे. काहीतरी सारासार विचार करायला पाहिजे, नित्यानित्य विचार करायला पाहिजे. तो न करता ताणून धरलं की ते तुटतं. दीर्घसूत्री विनश्यंती, हे आपल्याला माहिती आहे. पण यांनी दीर्घसूत्री म्हणजे शेवया दीर्घसूत्री असा विचार करून त्या खाऊ नको, चल 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 बाहेर जाऊ बाहेर जाऊ, असं म्हणून ते सगळे भराभर तिथनं न जेवता बाहेर पडले आणि नदीवर गेले. नदीवर गेल्यानंतर त्यांनी बघितलं, एक जण बुडत होता पाण्यामध्ये. तर बुडतय, त्याला वाचवायला पाहिजे की नाही. ते हेनी उड्या टाकल्या आणि त्याला अर्धा कापूनच टाकला. कार्यकाल समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित हा त्यांनी विचार केला. त्याचा अर्थ सांगायला नको. सर्व नाशाची वेळ असते ज्या वेळेला, खरं म्हणजे, की आता विद्वानाला कळतं, विद्वानाचं बोलते मी, विद्वानांना कळतं की आता आपला पूर्णपणे नाश होणार आहे. असा नाश होतात त्या, असं जेव्हा त्यांना कृतवाच्य होतं, त्यावेळेला अर्ध्या गोष्टीचा त्याग करायला ते सुरुवात करतात. आणि तिथे थांबता येतं का बघतात, कारण ते आपल्याकडे अर्ध ठेवून उरलेलं अर्ध परत मिळवता येतं. म्हणून अर्ध्या गोष्टीचा त्याग करायचा सुरुवात करतात. असं त्याचा खरा अर्थ आहे. पण यांना काय माहिती, की यांना कार्यकाले समुत्पन्ने अर्ध त्यजति पण. तर हे कार्यकाले म्हणजे ज्या वेळेला सर्वनाश असतो त्यावेळेला अर्ध तो, हा बुडतोच आहे ना, याला कापूनच टाका म्हणजे पूर्ण बुडून जाईल, असं म्हणून ते त्याला कापून टाकतात. म्हणजे ही विद्वानांची स्थिती योग्य आहे का? म्हणजे अर्थ कळणं, त्या अर्थाचं मनन चिंतन होणं अत्यंत महत्वाचं आहे. श्रवणीय असेल तेवढंच घ्यावं. श्रवण भरपूर आहे, श्रवणीय असेल तेवढंच घ्यावं. जे श्रवणीय आहे, ज्यात गोडी आहे, चांगलं आहे, तेवढं ऐकावं. अनावश्यक गोष्टी टाकून द्याव्यात. ऐकलाय तरी त्याचा विचार करू नये, त्याचा निचरा करून टाकावा. म्हणजे आपल्यामध्ये विचारांचं भाऊगर्दी होणार नाही. साड्यांच्या दुकानात गेल्यावर एक गोष्ट, म्हणजे जाता जाता सांगते, त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. पण साड्यांच्या दुकानात गेल्यावर तो इतक्या ढिगभर साड्या आपल्या पुढे टाकतो. आपलं बजेट असतं 900 ते 1000. तो 900च्या पुढच्याच सगळ्या टाकतो, 900च्या 4-5 टाकतो, पुढच्याच सगळ्या टाकतो. आणि एवढा ढीग करतो की आपल्यालाच कन्फ्युजन होतं की नक्की आपल्याला कुठली साडी घ्यायची. म्हणून सुरुवातीला त्यांनी साड्या टाकल्याबरोबर आपल्याला आवडते तेवढ्याच बाजूला ठेवाव्या, बाकीचा ढीग बाजूला सारावा. म्हणजे त्या 7-8 साड्यांमधलं निवडणं आपल्याला सोपं पडतं, असं मला वाटतं. प्रत्येकाची कृती वेगळी असते. पण म्हणजे बाकीच्या गोष्टींचा निचरा आधीच करून टाकायचा ना, म्हणजे मग विचारांची भाऊगर्दी होणार नाही. मग योग्य विचार आपल्या मनामध्ये आले की त्याचं चिंतन मनन करणं सोपं जातं. म्हणून अवघेची ऐकावे, म्हणून अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण. हे खरं श्रवण आहे. असं आपल्याला श्रवण भक्ती, नवविधा भक्तीतल्या श्रवण भक्तीमधली ही ओवी आहे. म्हणजे त्या तिथे बीजारोपण केलेल्या ओव्या कशा आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, हे पहिले समास कान देऊन ऐकले की त्याचं पुन्हा सांगावं लागत नाही. हे बीजारोपण तिथे आपण अवघेचे ऐकावे. ऐकायला बसलं की सगळं ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावे. आपल्याला यातलं काय महत्वाचं आहे तेवढं सार शोधून घ्या. भाऊगर्दी विचारांची होणार नाही. असार ते जाणो आणि त्यागावं, त्याचा आपल्याला काही उपयोग नाही हे टाकून द्यावं. या नाव श्रवण भक्ती. ही श्रवण भक्ती महत्वाची आहे. कारण आपण सकाळी उठल्यापासनं सगळ्यांचे आवाज ऐकत असतो. दूधवाला आहे, पेपरवाला आहे, बाई आहे, घरातले आहेत, मुलं आहेत, सगळ्यांचे आपण आवाज ऐकत असतो.
पण त्याला श्रवण भक्ती म्हणत नाही. त्याला श्रवण भक्ती म्हणत नाही. पण श्रवण भक्ती करायची असेल तर ते श्रवण वेगळं आहे. ते अध्यात्म ग्रंथाचं श्रवण आहे. ते कोणत्या ग्रंथाचं कसं श्रवण करायचं, ते का पद्धतीने करायचं, हे आपल्याला पुढच्या समासामध्ये सांगितलंय. ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.